मान्यवरांची मांदी आहे आणि त्या अनुषंगाने सर्व उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण पार पाडतोय। श्रीराम पाटील साहेब खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य तब्बल 5000 रोख रक्कम त्यांचं लाभलेलं आहे। साहेबांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय। साहेबांना विनंती आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। मॅचला सुरुवात झाली, पहिलाच बॉल अप्रतिम फटका, बॉलला पाठवलाय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धाबा। तुळशीरामजी हिलाल साहेबांच्या वतीने आपण पाहिलं तर 2000 रुपयांचं आर्थिक सहकार्य सरपंच चषक 2025 या स्पर्धेसाठी लाभलंय। साहेबांचा मनपूर्वक आभार। इम्तियाज शेख यांना देखील विनंती आपण देखील व्यासपीठावरती या। श्रीराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आम्ही पार पाडणार आहोत। तब्बल 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य साहेबांच्या आमच्या स्पर्धेला लाभलेलं आहे। त्यासमोर आपण पाहिलं सन्माननीय तुळशीरामजी हिलाल साहेबांनी देखील 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आमच्या स्पर्धेला केलं, त्याबद्दल त्यांचा देखील मनपूर्वक आभार। व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आहे आपल्याला पाहायला मिळते। खरं तर ऑनलाईन प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी मागतोय खरंच, कारण व्यासपीठ हे मान्यवरांनी भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। कारण उसटने म्हटलं की या गाभावरती या स्पर्धेवरती असलेलं नितांत प्रेम आणि खऱ्या अर्थानं या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने पूर्ण केलेला आहे। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज डायरेलीचा आवाज, डोंबिवलीचा आवाज, टेनिस क्रिकेटचा, अर्थातच जगदीशजी पाटील सरांचा। थँक्यू सो मच। पुन्हा एकदा सर्व आलेल्या तमाम कडरसिकांचं सरपंच चषकामध्ये मनापासून स्वागत। खरं तर मॅच सोनारपाड्याच्या विरोधात एडुटने या दोन संघामध्ये फुलटॉस बॉल ऑन साइडला क्या त्याच्यावरती एकेरी धाव मिळत असताना बोकर कुठे चोरून गेलेले नाही ते असं महाराष्ट्रामध्ये कोणतं गाव नाही जिथे राहुलबाईंचं आणि आमच्या मथुर बैलाचं नाव नाही। त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय। पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत। फुलटॉस डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालाय गोव्याच्या वेगाने, एक धाव कंप्लीट। व्हॉट अ फिल्डिंग, सुरेख फिल्डिंग झाली। आणि याच दरम्यान आमचे समाजसेवक या स्पर्धेचे सहाय्यक श्रीमान सचिनदादा कृष्णा पवार यांच्या वतीने कॉमेंट्री बॉक्ससाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज झाले, त्यांचा स्वतःचा आभार। मॅच मध्ये आजच्या रजनीमधील तिसरा सामना पहा मिळतो। आउटराय करण्याचा प्रयत्न, व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम प्रथम ठाकूर, ज्याच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं मागचा सामना बाग 11 तलोजा या संघाने जिंकला। पहिला सामना टीम जे हनुमान निवालीपाडा संघाने जिंकला। बिग शॉट, फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। हिंद केसरी महान भारत केसरी मथुर बैलाचा कटआउट, आणि त्या कटआउटला जर डायरेक्टली बॉल धडकला तर मात्र आपण पाहतोय शुभमदादा पाटील उसाटणे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक। आणि त्याच समोर आपण पाहतोय राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा कटआउट देखील आपण समोर पाहतात। त्या कटआउटला देखील बॉल डायरेक्टली धडकला तर 1001 रुपयांचं पारितोषिक, 1001 सरकार, अर्थातच शुभमदादा पाटील परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम ज्यांचा असतो त्यांच्या वतीनं दिला जाईल। बक्षिसांची खैरात होत असताना पहा मिळतो आपल्याला। खरं तर आज या नाईट स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये भरपूर प्रेक्षक आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती पाहुण्यांचं सातत्याने होत असलेलं आगमन। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय, पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 14 धावा। सोनारपाड्याच्या विरोधात एडुटने संघ खेळत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या। अमर ठाकूर ला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती, पॉवर प्लेचं हे दुसरं षटक। कस्तुभजी भोईर यांच्या वतीने आपण पाहिलं तर अमर ठाकूर यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयांचं पारितोषिक असेल। कस्तुभजी भोईर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 2100 रुपयांचं पारितोषिक अमर ठाकूर यांच्यासाठी।
येस सिद्धू पाटील वाडेकरांना देखील विनंती करेन फिरकीचं माहेरघर आणि त्या फिरकीच्या विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धू पाटील यांना विनंती असेल व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पूल केलाय, फटका चांगला व्यासपीठाला मानवंदना देत असताना ठोकलाय तो षटकार. 1000 सोडलेत खरे तर, कारण हेमंत शेठ मडवी यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे त्या आईबागासाठी. प्रसन्न आवाज आपल्याला या रजनीमध्ये ऐका मिळेल. आमचे प्रथमेश ठाकूर, गुड जॉब. रोहितच्या बॅटमधून हा शॉट करायला मगाशी मात्र किरण सर उसटणे सर त्यांचं देखील ते शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम किरण सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सरपंच साहेबांवरती असलेलं प्रेम आहे आणि प्रेमाखातीरच त्यांनी माणसं जोडली त्या उभ्या आयुष्यामध्ये. ओ फटका चांगला आहे, स्वीप करण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय, डायरेक्ट हिट, बाद करण्याची संधी पुन्हा एकदा. ओ फेकाफेकी फेकाफेकी असंच काहीसं चित्र पहा मिळतंय. अगदी शॉट लागला, प्रेक्षक फिल्डर होते, झेल कॅरी करू शकले नाही आहेत. 2 धावा मिळाल्या. रोहित पाटील आणि त्याचबरोबर धीरज पाटील ही सलामीची जोडी खेळत असताना एडुटने बी या संघाची पहा मिळतोय. एकूण धावसंख्या पाहिली तर 22, 22 धावा. या सर्वांना आपण पाहतोय ज्यांचं शुभागमन झालंय. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक ज्यांच्या वतीने आमच्या स्पर्धेला लाभलंय, सन्माननीय माजी सरपंच उसाटणे सामाजिक कार्यकर्ते जयवंत शेठ हिलाल साहेबांचं देखील ते शुभागमन होतं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. जयवंत शेठ हिलाल साहेब, आपलं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला धक्का लागलाय रोहित पाटीलच्या स्वरूपामध्ये. च्या फलंदाजाने षटकार ठोकला होता, त्याला मात्र बाद करण्यात अमर ठाकूरला यश मिळाला. पहिला विकेटचं पतन, पहिला खेळाडू बाद. हा या दरम्यान पाहतोय आपण एक प्रोफेशनल फोटोग्राफर आणि ज्यांची आत्ताच स्वर्गीय लवशेट स्मृतिचषक ही स्पर्धा पार पाडली ते भालचंद्रदादा पाटील यांचं मंचावरती आगमन झालंय. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे हिरामन शेठ पाटील सातसाईचे यांच्या वतीने डीजे मास्टरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालाय. आणि मगाशी आमच्या एका प्रेक्षकाने झेल सोडला, झेलसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पतू सन्माननीय हेमंत शेठ मडवी यांच्या वतीने. त्याचबरोबर बुर्दुलचे माजी सरपंच श्रीमान बिंदाशेठ पाटील यांच्या वतीने सुद्धा कॉमेंट्री बॉक्ससाठी पारितोषिकाला त्यांचा सतश आभार. जवळ मॅचमध्ये तुम्हाला वेळ दिले गेले आहे, 20 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात ठेवा. 4 ओव्हर फेकण्यासाठी. वन डाऊनचा खेळाडू प्रदीप काम मैदानामध्ये आलाय. 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला केल्यात, फटका चांगला आहे, रन्स मिळतील पुरेपूर 4. आल्यास चौकाराने आघात. राहुलबाई आल्यात आणि असं कधी पारितोषिक लावलं नाही, असं कधी झालंच नाही आहे. दोन्ही संघाला सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लागोपाठ 3 षटकारांसाठी तब्बल कॅश प्राइज आहे ते 15,000 रुपये. वा क्या बात आहे. मागच्या वर्षी सुद्धा 15,000 रुपये दिले होते. हे दानशूर जातेत. मनाचा मोठेपणा आणि समाजामध्ये राहत असताना सर्वांना, समाजामधील सर्व सरळ लोक असतात त्या लोकांना एकत्रित करून एकत्र आणण्याचं काम ज्यांच्या वतीने केलं जातंय ते राहुलबाई पाटील. ओ फटका चांगला, पूल केलाय, पूल ठरलाय सक्सेसफुल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उत्तुंग षटकार.
पण प्रेक्षक काल एकाने आवाज येईल पकडला त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक मिळालं देखील. व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी. डॉक्टर किरण पाटील सर, आपण पाहतोय MA MF BEd PhD. आपण पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर घेतलेलं हे नाव. त्याचप्रमाणे गुरुनाथजी पाटील साहेब नारायणचे, बालचंद मामा आमचे नारायणचे, पाणुदासजी पाटील साहेब नारायणचे, लालचंद्र पाटील साहेब नारायणचे, विठोबा पाटील उसाटणे आणि त्या समवेत आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय जयवंतजी हिलाल साहेब जे उसाटणेचे आहेत त्यांचं शुभागमन झालं. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतर. गतवर्षी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं एका खेळाडूने 36,000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक इथून घेऊन गेलो होतं. त्यामुळे सर्वात जास्त पारितोषिक असणारी रजनी क्रिकेटची स्पर्धा अर्थातच VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक 2025 ही स्पर्धा. भारत माता की. आणि सर्वात जास्त मोठं पारितोषिक लावणार श्रीमान राहुलभाई पाटील साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2 ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14, दुसऱ्या ओव्हरमध्ये 18. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 32 16च्या सरासरीने धावा एकवटल्यात हेडूटने 20 संघाने. डावकरी आताचा बॅटर धीरज पाटीलला पाहतोय. दुसरीकडे प्रदीप पाटील ज्याने एक प्रदीप काळन एक चौकार षटकार ठोकलाय. गोलंदाज पाहतोय आपण करण ठाकूर. 3रा ओव्हर आलाय. आता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं पहा मिळेल मैदानावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लागोपाठ 3 विकेट, लागोपाठ 3 षटकार. तब्बल रोख रक्कम 15,000 रुपये राहुलभाई पाटील यांच्या वतीने देण्यात येतील. सर्वात मोठं पारितोषिक या रजनीमध्ये आपल्याला पहा मिळाला. 6 संघ खेळणार आहेत. सध्याच्या स्थितीला पाहतोय एडुटणे आणि सोनारपाडा. बिग शॉट, फटका चांगलाय आणि चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. भव्य षटकार. श्रीराम. थँक्यू डीजे. जयेंद्रजी कान साहेब जे दुटण्याचं त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय राहुलभाई पाटील यांच्या माध्यमातून हेदुटणे टीम साठी आपण पाहिलं तर सलगच्या 3 षटकार किंवा 3 चौकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार टोकलाय फलंदाज धीरज पाटीलच्या बॅटमन. डावकरी आताचा बॅटर. पुन्हा एकदा फटका चांगलाय मात्र फिल्डर उपस्थित आहेत. लॉंगॉनला टिपलाय तो झेल, संपलाय तो मात्र धीरज पाटीलचा खेळ. एडुटने बी टीमला छान आक्रमकतेने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. तो धीरज सुद्धा बाद झालाय. पहिल्यांदा रोहित पाटीलला पाहिले ज्याने एक चौकार षटकार ठोकला. त्यानंतर 2 षटकार धीरजच्या बॅटमधून सुद्धा आले आणि तो सुद्धा बाद झाला. तर पारिको तो सिकंदचा वर्षाव होत असताना लागोपाठ 3 षटकार 3 विकेट. रवी भोईर उंबारले यांच्या वतीने 1,000 रुपयाचं कॅश प्राइज. यस पदू. याच दरम्यान हरिभक्त पारायण रामाबुवा पवार यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. चला जास्त वेळ करू नका. सोनारपाडा टीम आपण लक्षात ठेवा. टाइम सर्व संघांना आड असेल हे सुद्धा लक्षात ठेवा आपण. खरतर आयवा कॅच साठी जगदीश सर आयवा कॅच साठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पण 12 नंतर आमचे हेमंत शेठ मडवी यांनी आम्हाला सांगितलंय 12 वाजल्यानंतर जेही प्रेक्षक या क्रीडांगणावरती असतील त्यांच्यासाठी डबल धमाका ऑफर आहे. 1,000 नाही 12 वाजल्याच्या नंतर आयवा झेल साठी 2,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. ही उसाटण्याची क्रीडा नगरी आहे, उसाटण्याची स्पर्धा आहे. त्यामुळे पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. पुन्हा एकदा रनआउटचा धोका या ठिकाणी पाहिला वेगाने.
चेंडूवरती आले आणि तोपर्यंत 2 धावा. न्यू बॅटर यश काळन मैदानामध्ये येत असताना दुसरीकडे पाहिलं तर प्रदीप अद्यापपर्यंत 10 या धावसंख्येवरती खेळतोय. 3 चेंडूंचा सामना केला. स्कोरबोर्डवरती धावा पाहिल्या तर 40 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे. पाहतोय आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे रोशन हजारे आणि त्याचबरोबर आर्यन पाटील. गुड जॉब. यावेळेस चांगला चेंडू अगदी एक्झिक्यूट खेळण्यासाठी परावृत्त केलं होतं, त्यामुळे ते 10 मिळाले नाही. या चेंडू गेलाय तो डॉट. येस, आमचे येदुटणेचे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उद्योजक सामाजिक कार्यकर्ते जयेंद्रजी कान साहेब राऊतभाई पाटील यांच्या नावानं आपण पाहिलं तर सलग 3 षटकार 3 चौकारांसाठी हेदुटणे संघासाठी सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे ब यांच्यासाठी 5000 रुपयांचं पारितोषिक असेल. फुलटॉस बॉल होता, फायदा उठू शकले नाही आहेत. एकेरी 10 मिळाली. यातून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या. प्रथम बॅटिंग करत असताना टीम एडुटणे संघाच्या 41 धावा. अद्याप 2 षटकांचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच साठी आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. टीम कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्याच्या विरोधात वाकळण संघ. 2 बलवान बलिष्ठ संघामध्ये लढाई होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करा. व्यासपीठावरती काही शुभ सन्मान आपण पार पाडणार. आपल्याकडे वेळ आहे. जयवंतजी हिलाल साहेब आणि विठोबा पाटील यांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आणि व्यासपीठावरती आपण पाहतोय डॉक्टर किरण पाटील सर, शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रेसर नाव. गुरुनाथजी पाटील साहेब, बालचंद मामा पाटील, भानुदासजी पाटील, लालचंद्रजी पाटील या सर्वांना विनंती आपण सर्वांनी यायचंय. शुभ सन्मान इथे केला जाईल. प्रथमतः जयवंतजी हिलाल साहेब आणि विठोबा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आम्ही ते शुभ सन्मान करणार आहोत. डॉक्टर किरण पाटील सरांना विनंती करेन की आपण या सर, कारण शैक्षणिक क्षेत्रामधील अग्रेसर हे नाव आपण पाहतोय. सातत्यानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये मानानं घेतले जाणारे हे नाव डॉक्टर किरण पाटील सर यांचा शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडतोय. मॅच इज ऑन. हा सन्मान घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स कडे वळणार आहोत. वाईट बॉल. यास पंच मनोज पवार सर इशारा करत असताना युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक जोडले गेल्यात. त्यातल्या त्यात आमचे जांभिवलीचे प्रसाद दादा पाटील हे सुद्धा सामना पाहतात. स्वागत आहे आपल्या. स्कोरबोर्डवरती 42 धावा झाल्यात. 4थं षटक रितेश पाटीलला पाहतोय. ओ चांगला बॉल होता या ठिकाणी पाहतोय आपण. चेंडू आलाय डीप मध्ये. फिल्डर आल्यात उचलतात. दुसरीचा कॉल. रनआउटचा धोका आणि थर्ड अंपायरला रेफर केलंय. चेक केलं जाईल. एफर्ट्स पहा. एफर्ट्स एक ग्रामीण क्रिकेट आहे. सर्व काही सांगून जाते. गुरुनाथजी पाटील साहेब, बालचंद्रजी पाटील साहेब, भानुदासजी बोईर साहेब आणि लालचंद्रजी पाटील साहेब या सर्वांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. लहू स्मृती चषक आउट आहे. पाहिली. बॅटर आउट आहे. त्या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक आमचे लाडके बालचंद मामा पाटील, गुरुनाथ पाटील, भानुदास पाटील, लालचंद्र पाटील या सर्वांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आम्ही पार पाडतोय. सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. बॅटर रनआउट झालेत. न्यू बॅटर मैदानामध्ये येतील. टीम एडुटणे बी संघाच्या वतीने सतीश काळन मैदानावरती आल्यात. खरं तर 3 ओव्हरमध्ये चांगल्या स्थितीत होता. 4थ्या ओव्हरमध्ये विकेट गेली आणि रन आल्या नाही आहेत. तर विचार करावा लागेल. समोर संघ LNT सोनारपाडा हा संघ खेळत असताना टेनिस क्रिकेट बॉलमधील अत्यंत मोठा संघ पाहा मिळतोय. सोनारपाडा ज्याने मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकल्यात. दुसरीकडे जर एडुटणे संघाचा विचार केला तर मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचा धक्का देणारा टीम अर्थातच एडुटणे संघ. 4थं षटक. ओ फटका चांगला. लॉंग बिग वे. सिक्सर. गुड शॉट. प्रसन्न रणवीर रावत पाटील आणि कल्ला फक्त पैशांसाठी डीजे ओमी अत्यंत चांगला संगीत लावत असताना त्याचा चॉप आहे.
या श्रीरामन शेठ पाटील यांचा वरती आधारेवरती यांच्या अत्यंत लोकप्रिय गीत गेली कित्येक वर्षापासून पाहतोय. खरं तर मी म्हणेन क्रिकेटला सुरुवातीला एक चांगलं वळण देण्याचं त्यांनी काम केलं. 7 या नावाने चषकसुद्धा ही स्पर्धा झाली आणि आताच त्यांनी सांगितलं की येणाऱ्या पुढल्या वर्षामध्ये आपण काहीतरी आगळं वेगळं आयोजन करून दाखवायचं आहे हे 7 पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. तर याच दरम्यान पुन्हा एकदा श्रीमान राहुलभाई पाटील आणि हिरामन शेठ पाटील यांच्या वतीने कॉमेंट्री बॉक्ससाठी कॅश प्राइज झालाय. आपला स्वतःच आभार. नक्कीच समालोचन कक्षासाठी आपण पाहिलं तर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या वतीने त्याच समवेत आपण पाहतो हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील समालोचन कक्षासाठी पारितोषिक आलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक आभार. सर डॉट बॉल आलाय ते गोलंदाज पाहतोय आपण रितेश पाटीलला चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला खरं तर पाहा मिळतो आपल्याला. कारण यावर मध्ये धाबा येणं गरजेचं होतं आणि धाबा काही पाहायला मिळत नाहीये. त्यामुळेच आता थोडंसं संघ अडचणीत सापडलाय की काय. ओ लेग स्टंप उकडला गेला. दांडी गोल. बॅटर बाद. मध्ये 14 आल्या त्यानंतर 18 त्यानंतर 9 आणि आता फक्त 8 डबा आल्या. त्यामुळे आता एडुटने संघाला विचार करावा लागेल. शेवटचा षटक मार्गच धावा झाल्या ते एकूण आता 49 जाबा. जनार्दनजी पाटील साहेब उसटण्याचे त्यांचं देखील ते शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला शेवटचं षटक मैदानामध्ये सोनारपाडा टीमच्या वतीने अमर ठाकूर जो नेहमीच 2 षटकं हाताळत असतो पुन्हा एकदा त्याला इन्व्हाइट केलाय. चला बॅटर आपण सुद्धा सहकार्य करा. कारण ज्याप्रमाणे पाहतो फिल्डिंगला करणाऱ्या टीमला आम्ही सांगतो त्याप्रमाणे आपण सुद्धा सहकार्य करायचे हे लक्षात ठेवा. मॅनेजमेंट कमिटी अगदी सज्ज आहे. कधी कोणाला पेनल्टी देतील हे सांगणं फार कठीण होईल. कारण जेवढी मोठी स्पर्धा तेवढं मोठं आयोजन आणि जेवढं मोठं आयोजन तेवढं तुम्हाला नियम सुद्धा कडक असतील हे लक्षात ठेवा. टॉससाठी रिबोर्डिंग करायचं दोन्ही टीम. वाकलांच्या विरोधात वाडेकर. ओ फटका चांगलाय. स्पीड साऊंड चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. येस विकेट हॅट्रिक साठी अमर ठाकूर यांच्यासाठी आपण पाहतोय कसू भोईर यांच्या माध्यमातून 2100 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि याच दरम्यान शुभागमन होतं आमच्या व्यासपीठावरती संजयजी मडवी साहेब हरिभक्ती पारायण संजयजी मडवी यांचं देखील ते शुभागमन झालं. मोस्ट वेलकम आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्याच बॉलवरती षटकार आणि आगाज 50 कंप्लीट केली जातोय. 55 धाबा या मैदानावरती झाल्या. सातत्याने या धावसंख्या पाहा मिळतात आपल्याला. जरी सुद्धा स्पर्धा रजनीमध्ये खेळत असलो. अमर ठाकूर यांच्यासाठी आणखीन पारितोषिक आहे. हिरमन शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय विकेट हॅट्रिक साठी 1000 पुन्हा एकदा उडवलाय. फटका चांगलाय. अगदी चेंडू धनुष्य बाणासारखा सीमा पलीकडे जातोय. षटकार. असे एका पाठोपाठी ग जवा मारतो मी शॉटी ग. सव्वीस जानेवारीला अंतिम रजनीमध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज ऐकणार आहात सुप्रसिद्ध कवी गायक एकनाथ माळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा या स्पर्धेच्या वतीने आपल्याला येणाऱ्या बॉलवरती जर षटका टोकला तर भीमा काळन यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपये आणि सार्थक कालन यांच्याकडून लागोपाठ 2 आल्यात. तिसरा येईल का? हो यस.
ठोकलाय तो षटकार. कधी हरलच नाही मी जगती सूर्याच्या जयेंद्रजी काळन यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर राहुलभाई पाटील यांच्या नावानं 5,000 रुपयांचं पारितोषिक हे दुटण्याच्या फलंदाजासाठी दिले गेले. सार्थक साठी आपण पाहतोय 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल जयेंद्रजी काळन हे दुटणे यांच्या माध्यमातून. आणि सार्थकने लागोपाठ 3 टोकल्यात का बॅटिंग केली आणि अमर ठाकूरच्या विरोधात एवढे मोठे फटके खेळणं क्या बात है, क्या बात है. लागोपाठ 3 व्हॉट अ बॅटिंग. टाळ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असताना डगआउट मधून टाळ्या शिट्ट्या ह्या सातत्याने ऐका मिळतात. पहिला फलंदाज आजच्या रजनी मधला हिरामन शेठ पाटील यांच्या वतीने देखील सार्थक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा चौथा नाहीये का. हो बॉल हवेतोय, फिल्डर आल्यात, पकडला जेल आणि संपलाय तो मात्र सार्थकचा खेळ. गुड कॅच. आता रंगात आली वर्षाव तुम्हाला पाहायला मिळाला. जयेंद्रजी काळे यांच्या वतीनं 5,000, हिरामन शेठ पाटील यांच्या वतीनं 500. त्या समोर आपण पाहतो सचिन पाटील यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक या सलगच्या 3 षटकारांसाठी आलेलं आहे. क्या बात आहे. मोठ्या प्रमाणावरती पारितोषिकांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान राजदा पाटील जे आमचे काटेचे आहेत त्यांचं देखील शुभागमन झालं. मोस्ट वेलकम राजदा. आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. न्यू बॅटर मैदानामध्ये लागोपाठ 3 षटकार आणि त्यानंतर आलेली विकेट अमोल ठाकूरला कुठेतरी दिलासा मिळत असताना विकी आलाय. विकी आल्यास पुन्हा एकदा उडवलाय. मात्र या ठिकाणी पाहतोय हाताला स्पर्श झालाय, ब्रश झालाय आणि चेंडू बाउंड्री लाईन वरती पडलाय. अर्थातचा षटकार. यो बॅटमन हुकमी एका एका एका. चार षटकार अमर ठाकूरच्या विरोधात. काय बॅटिंग झाली आहे. स्कोरबोर्ड पाहिला तर आता 73 धावा आणि आता शेवटचा बॉल सुद्धा असेल. ओ अगदी बॅट मधून मोठा फटका घ्यायचा होता. चेंडू गेलाय डॉट. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि मोठी धावसंख्या एकूण धावा आल्या त्या 73-74चं टार्गेट असेल. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे येस खर तर एक मोठी अनाउन्समेंट असेल कारण बॅक टू बॅक 3 षटकार आले ते सार्थक काळन याचा बॅटमधनं आणि महान भारत केसरी तथा हिंद केसरी मथुर बैलाचे मालक 1001 सरकार राहुलभाई पाटील आडिली कल्याण यांच्या वतीने 15,000 रुपयांचं पारितोषिक सार्थक काळनसाठी असणार आहे. क्या बात आहे. सार्थक यायचंय. सार्थक काळन लवकर या. राहुलभाई यांच्या वतीने तब्बल 15,000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात है, क्या बात है. आज मात्र सातत्याने रजनीमध्ये असा आवाज आमचे डीजे ओमे यांच्या वतीने ऐका मिळेल. चला या स्पर्धेचे आयोजक श्रीमान शिवाजी शेठ पाटील सुद्धा उपस्थित आहेत. यास राहुलभाई सुद्धा खेळणार आहेत आणि तब्बल कॅश प्राइज समीर पाटील आला ना. चला राहुलभाई यांचे तब्बल 15,000 रुपये कॅश प्राइज या ठिकाणी देतो आपण. यस पाय एवढं मोठं पारितोषिक जरा जोरदार टाळ्या होत्या सर्वांच्या वतीने. क्या बात आहे. गत वर्षी देखील एका खेळाडूने 36,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये पटकावलं आणि या वर्षी देखील आपण पाहतोय तब्बल आणि तब्बल. दादा काय म्हणशील एकंदरीत 15,000 रुपयाचं कसं वाटतंय.
खूप सुंदर वाटतंय. माझ्या टीमने माझ्यावर भरोसा दाखवला आणि राहुल दादांचं देखील मी अभिनंदन मानतो. तर थँक्यू सो मच. हुकमत पाटील यांच्याकडून 1000 आहेत. यायचं सार्थक आपण थांबा, बक्षीस भरपूर आहे अजून. आणि राजांचा सन्मान नाही प्रथम तर पारितोषिक घेऊन जा प्लीज. 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. राजाला विनंती आपल्या शुभास्ते 1000 द्या हुकमत पाटील साहेबांच्या वतीने. त्याच समोर आपण पाहतोय हिरामण शेठ पाटील यांच्या वतीने देखील 500 आणि सचिनदादा पाटील यांच्या वतीने देखील 500 आहेत. आणि त्याच समोर आपण पाहतोय हेदुटनेचे सन्माननीय जयेंद्रजी काळन साहेब राहुलभाई पाटील यांच्या नावानं त्यांनी देखील 5000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला दिलेलं आहे. ते देखील आपण मॅच संपल्यानंतर कलेक्ट करून घ्या. तर नक्कीच मथुरबाईलाचे कट्टर समर्थक राज पाटील काटे यांचा सत्कार केला होतोय. नाही नेहमीच राजदादा पाटील यांच्या स्टेटसवरती तुम्हाला मथुर बैलाचा एक ना एक फोटो पाहायला मिळेलच. आणि राजदादा पाटील कट्टर समर्थक मथुर बैलाचा आणि त्याचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती आपण पार पाडतोय. चला टॉस केला जाईल. सिद्धू पाटील यस फिरकीचा जादूगर आणि ज्याने क्रिकेटला एक वेगळं वळण दिलं आणि आपल्या टीमला एक उंच शिखरावरती पोहोचवलं. कारण फिरकीचं माहेरघर म्हटलं की वाडेगर आणि देसाई हे संघ आवर्जून नाव त्यांचं घ्यावं लागेल आपल्याला. सातत्याने हे दोन संघातून अगदी चांगले चांगले गोलंदाज पाहा मिळतात. त्या सिद्धू पाटील यांचा सदिच्छा सन्मान या स्पर्धेचे आयोजक सरपंच साहेब यांच्या शुभास्ते केला जातोय. आणि टॉस करूया आपण. चला वाकड्यांचे कॅप्टन. श्रीमान रविशेठ हजारे नारायणचे त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतो. या दोन संघामध्ये दोन बलवान बलिष्ठ संघ वाकड्यांच्या विरोधात वाडेगर. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेगर आणि त्याचबरोबर जीजी स्पोर्ट वाकण हेड आणि टेल या दोन बलवान संघ आहेत. डोंबिवली का परिसरातील हेड असा कॉल आहे आणि टेल आलाय. टेल उदेश पाटील टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय कशाला पसंती द्याल? फिल्डिंग कराल. विपक्ष संघ अरे उद्देश बोलत नाही. आपल्याला बॅटिंग करायचे. सिद्धू पाटील काय स्ट्रॅटेजी असेल वाकड्यांच्या विरोधात केल्याचे? नक्कीच वाकलन संघ खूप मोठा संघ आहे. आम्ही 50 ते 55 धावा मारण्याचा प्रयत्न असेल आमचा. मग ते आपल्यासाठी सेफ असतील का? नक्कीच सेफ तर असतीलच. आमच्याकडे पण बॉलिंग अटॅक चांगला आहे. आम्ही सेफ करण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल? सरपंच चषक आयोजन अर्थातच विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने ही नाईटची स्पर्धा. नाही खरंच इथे आल्यावर खरंच खूप आनंद वाटला. कारण की स्पर्धा तर खूप सुंदरच आहे. समीर आणि कमिटीचा मी आभार मानतो का आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आणि आमच्या टीमवरती ज्यांचा भरपूर विश्वास आहे जे आमचे पॅकर आकाश पाटील त्यांचा पण खूप विश्वास आहे. त्यांचा पण धन्यवाद मानतो का त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी आमची एंट्री केली. ओके थँक्यू. खरं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं राहुलभाई पाटील बॅटिंगचा आनंद घेतात. एक षटकार लावलाय राहुलभाई. एक अजून एक येईल का सिक्सर? ओहो ऑफ साइडला राहुलभाई पाटील नावाचा ब्रँड दाखवणारा षटकार. वीरांना विनंती आपण व्यासपीठावरती अजित भोईर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो. तर ओसाडण्याचे आमचे हरिभक्त पारायण संजय बुवा मडवी हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. त्याचं त्यांना विनंती करेन यावं आपण. सुनील विलाल यांच्या हस्ते आपण बुवांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान करणार आहोत या व्यासपीठावरती. काही क्षणातच सध्या पुरता आपल्यातून रजा घेत आहेत. आमचे राजदादा असतील, आमचे राहुलभाई पाटील असतील, सध्या आपल्यातून रजा घेतात. पुन्हा एकदा आपल्या स्पर्धेसोबत ते जोडले जातील. त्याचबरोबर विठोबाजी पाटील हे सुद्धा मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया.
कारण ही स्पर्धा आहे सरपंच चषक आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. जयवंत हिलाल यांना विनंती करेन आपण विठोबा पाटील यांचा या मंचावरती सन्मान करायचा आहे. यावा आपण या. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय 12व्या खेळाडूच्या भूमिकेत आपण सौरभ ठाकूरला पाहतोय. तेही मथुर बैलाचे कट्टर समर्थक आहेत. मथुर ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि आमचे शुभमदादा पाटील असतील आणि नेहमीच त्यांचा नामोल्लेख आम्ही करत असतो. परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम असं त्यांचं काम असतं. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये करूया या डावाची देखील सुरुवात. थोडं थांबतात गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो बॅटर योगेश पाटीलला. हे बडा नाम आहे. आतापर्यंत योगेश पाटीलच्या नावावरती आपण पाहिलं तर तब्बल 17 बाईक आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये 17 बाईक त्याने पटकावलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवर रोहित पाटील. ऑफसाइड रिझन मध्ये क्लास योगेश पाटीलचा क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चालला किंवा पॉइंट सीमा पार. चौकार. संगीत आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय मान्यवरांची मांदियाळी. आमचे मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आमचे सर्व आपण पाहतोय शिवाजी दादा पाटील, हेमंतजी मडबी साहेब, किरणजी पाटील साहेब, हिरामणजी पाटील साहेब, सचिन दादा पवार, जयवंतजी हिलाल, काळूरामजी पाटील. यावेळी क्षेत्ररक्षक आहे तिकडे. सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळेल. क्या बात आहे. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. चौकारानं सुरुवात केली होती. आता मात्र तंबूच्या रस्त्याला परतलाय योगेश पाटील नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रन मशीन ऑफ सोनारपाडा अमोल पाटीलला आपण पाहणार आहोत. LNT सोनारपाडा संघ सध्याच्या घडीला अडचणीत सापडला कारण पहिल्याच बॉलवर रोहित पाटीलच्या विरोधात चौकार आला पण त्यानंतर नेक्स्ट बॉल योगेश पाटीलला त्यानं माघारी धाडलं. विकेटचं पतन झालंय. योगेश पाटील सध्या तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतो. नवीन फलंदाज, नवीन आशा, नवीन अपेक्षा आणि नवी उमेद घेऊन LNT सोनारपाडासाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो अमोल पाटील. आणि LNT म्हटलं की आमचे विकासजी ठोंबरे जे कोणीच आहेत त्यांनी पुरस्कृत केलेला संघ LNT सोनारपाडा विरुद्ध सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे ब या दोन संघांमध्ये सुरू असलेल्या क्रिकेटचा महातराट. यानंतर स्कायर 11 अर्थातच आकाश शेठ पाटील शिरडोन यांनी पुरस्कृत केलेला संघ जय जलेश्वर वाडेकर त्यांच्या विरोधामध्ये GG स्पोर्ट्स वाकण. त्यानंतर हर्ष 11 अरविंदजी भत्रे काका अर्थातच एक यशस्वी पुरस्कर्ते अखंड भारतभर. खरं तर हर्ष 11 या नावानं संघ आपण पाहतो. यशस्वी पुरस्कर्ते अरविंदजी भत्रे काका आपलं देखील स्वागत. ऑन साइडला खेळाचा होता. संपर्क चांगला झाला. फिल्डर तिकडे धावत पोहोचलेले आहेत. सेकंडचा कॉल रिस्की रन अंपायर सिग्नल. तिसऱ्या पंचांची मागणी घेतली गेल्या. सो आपण चेक करूया आपल्या टेक्निकल रूम मध्ये. जीत भोईर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. नुकतंच झालेल्या आडिवलीच्या स्पर्धेमध्ये त्यांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक देखील मिळाली. या 20वी बाईक त्यांच्या कारकिर्दीतली. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं की बाईक आणि बाईकचं शोरूम आमचे केतन म्हात्रे असतील. केतन म्हात्रे आपण पाहिलंय महाराष्ट्राचा नाही भारताचा बाईक सम्राट त्याच्या नावावरती 37 बाईक आहेत. त्यानंतर जीत भोईर असतील 20 बाईक. त्यानंतर आपण पाहतो आमचे योगेश पाटील असतील 17 बाईक. त्यानंतर ऋतिक पाटील वडवली 18 बाईक. ऋषीच्या नावावरती देखील 9 बाईक आहेत. त्यासोबत विशाल पाटील वडवली यांच्या नावावरती देखील आपण पाहिलं 16 बाईक आहेत. नॉट आउट हे बाईकचं शोरूम आहे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हणजे. अतुल भोईर बायकरमॅन आपण पाहतोय. सिद्धू पाटील बायकरमॅन वाडेकरचे. ऑन साइडला क्या बात है. अमोल पाटील ची चपराक तुम्हाला पाहायला मिळेल. घुटना टेक और ये अमोल पाटील का
सिक्सर देख आया अफजल इस मिट्टी में, हरे रंग का सपना लेकर आया अफजल इस मिट्टी में, घुसा दिया भगवा छत्रपति ने उसकी छाती में, बोला जय शिवराय. जय शिवराय. तर या दरम्यान उसटण्याचे श्रीमान विलाजी पाटील, साईनाजी पाटील आणि प्रेम भंडारी यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावा. मान्यवरांची मांदी आहे तुम्हाला पाहायला मिळते. उसटण्याची स्पर्धा म्हटलं की हे मान्यवर सर्वाधिक मोठ्या संख्येनं तुम्हाला व्यासपीठावरती पाहायला मिळतं. हे प्रेम आहे. आमचे हेमंतदादा मडबी, आमचे शिवाजी पाटील साहेब, आमचे किरणदादा पाटील, हिरामण शेठ पाटील, सचिनदादा पवार, जयवंतजी हिलाल, काळूरामजी पाटील, मारुतीजी गोंधळी, प्रकाशजी मडवी आणि अलंकारजी मडवी या सर्वांवरती असलेले प्रेम आहे आणि हे मैत्रीचे संबंध त्यांना इथवर घेऊन येतात. पंच काहीतरी इशारा करतात. 1 शॉट आहे का चेक करायचं आहे. ओके. नाही, ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की सगळं काही शक्य आहे. यहाँ पर सब मिलेगा, हर सवाल का जवाब यहाँ पर है. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय रवी शेठ हजारी साहेब देखील विराजमान आहेत आणि त्यांच्या कटआउटला जर बॉल डायरेक्टली हिट झाला तर 1000. ऑनफील्ड अंपायर 1 शॉट. येस, त्याच निर्णयासोबत आपण जाणार आहोत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय तिन्ही पंच. मॅन फ्रॉम वडवली एका बाजूला आपण पाहतोय अरविंद म्हात्रे सर आणि त्यानंतर मनोज पवार सर मॅन फ्रॉम उत्तर शो आणि तिसरे पंच आपण पाहतोय सचिन कडू सर. खरं तर काल होते सचिन कडू सर आपल्या सोबत. ओ पुन्हा एकदा त्याच दिशेनं त्याच अंदाजामध्ये त्याच स्टाईल मध्ये फेकून दिलंय अमोल पाटील नावाचा ब्रँड दाखवणारा, सोनारपाडाचा ब्रँड दाखवणारा ISI मार्क A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आपल्या प्राणापेक्षा प्रिय असलेला भगवा थेट आदिलशाहीचा छातडात घुसवायचा निर्णय घेतला होता आणि खऱ्या अर्थानं या स्वराज्याचं सुराज्य केलं माझ्या राजानं आणि त्या राजाचं संगीत आपण ऐकत आहोत. खरं तर काल देखील आपण पाहिलं 3 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी सरपंच चषक या स्पर्धेचा आनंद घेतला ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आणि प्रेक्षकांनी अपाट दिलेलं प्रेम या स्पर्धेला आपण पाहतो. ती स्पर्धा म्हणजे VRCC उसटणे विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसटणे आयोजित शिवाजी शेठ पाटील सरपंच चषक 2025. चला मॅच ऑन करा विनंती आहे. सामना सुरुवात करायची आहे. सामना आपल्याला पाहायला मिळेल LNT सोनारपाडा त्यांच्या विरोधामध्ये सतरंगी क्रिकेट संघ हे दुटणे ब. इट्स अ व्हाईट बॉल अतिरिक्त धाव. आक्रमण सोनारपाडा संघाकडून अमोल पाटीलचं झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. सांघिक धावसंख्या आता 20 वर. ज्या प्रकारे रोहित पाटील पहिल्या डावात आक्रमण केलं 14 त्याचा बॅटपण झाला आणि त्या धावांची वसुली करण्याचा प्रयत्न अमोल पाटीलने केला. त्यानं देखील एकंदरीत आपण पाहिलं तर 15 आतापर्यंत ठोकलेल्या आहेत. वेगवान थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्ट्रायकिंग इनवरती आर्यन ठाकूरला आपण पाहतोय. सर्वाधिक महागडं षटक राहिलं ते अमर ठाकूरचं. खेळाच्या पूर्वार्धामध्ये अंतिम षटकामध्ये त्याचा अगेन्स्ट 4 सिक्सर आले. 3
ते आले बॅटर सार्थक काळेंचा बॅट बंद आणि त्याने तब्बल या स्पर्धेच्या वतीने 22,000 रोख रक्कम मिळवली. गतवर्षी 36,000चा विक्रम होता, यावर्षी 22,000 रोख रक्कम मिळवली आहे ते सार्थक काळेंना. ऑफ साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न, स्ट्राईक हवी अमोल पाटीलला. कदाचित अशी धाव नाहीये पंच तेच सांगतायत. दोन्ही एंड वरून एकाच वेळी दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक सोडणं महत्वाचं आहे. ही अनाउन्समेंट पहिल्या दिवसापासून होते. त्याचसोबत मालिकावीरसाठी देखील आपण पाहिलं जी मोटार बाईक आहे आणि त्या बाईकचे रन देखील आपण पाहिले. टॉप 5 पर्यंतच ग्राह्य धरले जातील, ही देखील महत्वपूर्ण सूचना आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. हॅलो, तर या दरम्यान श्रीमान गुरुशेठ पवार आणि प्रकाश शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले मंचावरती, त्यांचं मनापासून स्वागत. अजित भोईर यांना विनंती आहे. अजित भोईर आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला आपण पाहणार आहोत. तर नेहमीच आकाश पाटील यांचं विशेष प्रेम राहिलंय वाडेकर या संघावरती आणि वाडेकर म्हटलं की फिरकीचं माहेरघर आणि या फिरकीच्या विद्यापीठाचे कुलगुरू अर्थातच आमचे सिद्धू पाटील यांना देखील तुम्ही पाहणार आहात. प्रणित पाटील, कपिल पाटीलला आपण पाहतोय. अतुल भोईर चौकारांचा बेताज बादशाह, अर्धशतकांचा राजा म्हणून त्याची ओळख आहे. नंतर आमचे प्रशांत असतील, बघा केतन असतील. तर या दरम्यान संदीपजी पगडे जे निजाचे आहेत त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या, स्वागत आहे आपलं. तर आज आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आर्यन नामदेव पाटील यांचा वाढदिवस देखील आहे. प्रथमतः आपण त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. बघा क्या बात है, अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला स्ट्रायकिंग एंड वरती. रन मशीन ऑफ सोनापाडा, LNT सोनापाडा संघासाठी धावांचा पाऊस पडणारा अमोल पाटीलचा तडाखा. धावसंख्या या षटकाराच्या मदतीने आता वेगानं पुढे. 27-74चा पाठलाग कसा करायचा ना ते माहिती आहे अमोल पाटील आणि त्याची बॅटिंग देखील तशीच पाहायला मिळते. घर बसले ऑनलाईन प्रेक्षक मोठ्या संख्येनं आमच्यासोबत जोडले जातात. सोनारपाडा संघाला, वाकण संघाला सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा ते देतात. तर तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्स सरपंच चषक शिवाजी शेठ पाटील यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. फिल्डिंग बदलली जाते, परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये. करण षटक दुसरा आउटफील्डमध्ये 3 फिल्डर आहेत. ओमिस टायमिंग बॉल अबेमध्ये या मॅचची गोल्डन विकेट मिळेल का? हो, मिळाले देखील. अमोल लागले का जास्त? सेलिब्रेशन करत होते तिकडे, पण अमोलची विकेट मिळाली. या मॅचची महत्वपूर्ण विकेट, गोल्डन विकेट अमोल पाटील होते बाद. या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल कुमार आर्यन ज्ञानदेव पाटील यांचा आज वाढदिवस आणि संपूर्ण VRCC उसाटणे यांच्या वतीने आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक सारा भरपूर सारा शुभेच्छा देऊया. विश यू मेनी अपॅरिटन्स ऑफ द डे. आर्यन पाटील आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर, प्रचंड मेहनत त्यांची स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण काल पाहिलं आणि काही क्षणात ते देखील इथे येतील आणि इथे आमच्या व्यासपीठावरती त्यांचा बर्थडे सेलिब्रेट आम्ही नक्कीच करणार आहोत. अमर ठाकूर बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट. विशालदादा पाटील यांच्या वतीने 3 षटकारांसाठी आपण पाहतोय बाहुबलीसाठी तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. ओमकार पाटील माहिती आम्हाला देतात.
क्रमांक दुसरं देखील संपन्न झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 28 आणि आता तेजस भोईरामान सांगतात समीकरण उर्वरित येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 46 धावांची गरज आहे. 46 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 18 डिलिव्हरीज. 18 बॉल 46 समीकरण आहे. अमर ठाकूर आहे तो मुनकुन आहे. बाहुबली ऑफ सोनारपाडा, बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बाहुबलीला आता स्वतःची ताकद दाखवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये दमखम दाखवावा लागेल. त्याच्या विरोधात 4 आले होते. आता तो किती ठोकेल ते देखील पाहणं गरजेचं. सोनारपाड्याचे प्रेक्षक आतुरतेने आता मात्र या मॅच कडे पाहत आहेत. मॅच सुरू करायची विनंती आहे. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा होतोय सज्ज. खोला टाकण्याचा प्रयत्न. हो, चांगला चेंडू आपण पाहतोय. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. वसाच्या स्पर्धेमध्ये रोहित पाटीलला देखील आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा बाईकचा मानकरी राहिला होता. आणि सध्याच्या घडीला ऑनलाईन प्रेक्षक 4000हून अधिक प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. तमाम ऑनलाईन बिबर्स स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. रोहित पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अमर ठाकूरसाठी. ओहो हो, लोफ केलाय. बाहुबलीची ताकद तुम्हाला पाहायला मिळते. मैदानाचा दुप्पट लांब. ये छक्का नाही, ये अट्टा नाही, ये 10 आहे. बाहुबलीचा भीमटोला षटकार. विशालदादा पाटील यांच्या वतीने देखील आपण पाहतोय एकंदरीत 5000 रुपयांचं पारितोषिक बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी. आणि करण भूषण नंदू विराज आर्यनला आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी 10,000 रुपयांचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा बघा, आमचे करण भूषण नंदू विराज या चौघांच्या वतीने आर्यनला 3 षटकारांसाठी फक्त आर्यनसाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक. बॉलची मागणी केली आहे का पंच? मॅच बॉल आला आय थिंक. बघा, येस, षटकार आलाय. अमर ठाकूरचा बॅटमधनं रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ज्या प्रकारे फटक्याचं एक्झिक्युशन झालं. व्हॉट अ शॉट वॉज दॅट, व्हॉट अ टेरिफिक हिट, पॉवर पॅक लागेल. आणि आता अमर ठाकूरला तशी बॅटिंग देखील करावी लागेल. वाघ आहे या संघाचा आणि त्या प्रकारची बॅटिंग त्याला महत्वाची करणं. ओहो हो, षटकाराचं प्रत्युत्तर. मधली यष्टी वाकवले या मॅचची गोल्डन विकेट. ज्यानं षटकार ठोकला होता त्याला परतीचा प्रवास करण्यास भाग पाडलं. रोहित पाटीलने सांगितलं हम किसी से कम नहीं. जशास तसं प्रत्युत्तर ठोसास ठोसा. अमर ठाकूर बॅक टू द डगआउट. बॉल दिसत नाही. अरे वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्याने फेकला. याची दांडी उडाली दूर दूर. आमचा बॉलर सिसटला. अप्रतिम अप्रतिम संगीतकार अर्थाने ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. लाईव्ह ऑर्केस्ट्रा येत्या 26 जानेवारीला या स्पर्धेच्या वतीने आपण ऐकणार आहोत. सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे गायक कवी अर्थातच एकनाथ जिमाळी यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुम्हाला स्पर्धेच्या वतीने पाहायला मिळेल. डीजे उमी फुल ऑन एंटरटेनमेंट मोड वरती गेलेले आहेत. आता मात्र टॉप गिअरवर त्यांची गाडी तुम्हाला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला टॉप गिअरवर बॅटिंग होणं महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये करण ठाकूरला आपण पाहणार आहोत. वन ऑफ द पॉवर हिटर ऑफ सोनारपाडा. तो देखील दाखल झाला मैदानामध्ये. क्षमता आहे करण ठाकूरकडे देखील. मॅच अजूनही संपलेली नाही. मॅच इज स्टील ऑन. दोन्ही संघांसाठी सामना अद्यापही बॅलन्स आहे कारण येणारे 15 चेंडू आणि 40ची गरज आहे. करण ठाकूरला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. पण समोर रोहित पाटील नावाचं वादळ गोंगावतोय. 19 जरूर खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये. त्याने 1 विकेट मिळवली पण या ओव्हरमध्ये अमर ठाकूरला त्यानं बाहेर काढलंय. पुढचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न पण बॉल इथे मात्र ऑफच्या रिजन मध्ये गेला. खरं तर बॅटच्या हवा तसा रडार मध्ये आला नाही. मोस्ट वेलकम आदेश पाटील उसाटणे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. विकेट ॲटीसाठी 3000 रुपये एडुटणे संघाटी. अखिलेश काळन, योगेश काळन 3000 रुपये कॅश प्राइज फक्त एडुटणे संघाटी. पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळतोय.
धावसंख्या दाफलकावरती 35 वर. ऑफ साइडला लॉफ करायचा होता, बॉडी लाईन वरती बॉल वेगानं आदळलाय आणि धाव पूर्ण झाले. धाव वेगाने पूर्ण केली आहे. बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न करत होते तिथे, पण यष्टीरक्षक तेच सांगतात कारण ठाकूरला हरकत नाही. खेळाडू वृत्ती आहे, ग्रामीणचं क्रिकेट आहे, सर्व एकत्रित असतात. ही एकी आहे आम्हा आगरी कोळ्यांची, एकी ग्रामीण क्रिकेटची आहे. आणि खरं तर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट याचसाठी ओळखलं जातं, एकतेसाठी, एकजुटीसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो तो रोहित पाटील. अंतिम चेंडू आपल्या स्पेलचा घेऊन आलाय. व्हॉट अ कमबॅक बाय रोहित पाटील. वेगवान रफ्तार का सौदागर आणि त्यानं डॉट बॉल हाताळलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली, डॉट बॉलनं करतोय समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 36 येणारे 12 बॉल, विजयासाठी 38 ची गरज. काही सन्मान आहेत आपण मंचावरती करूया. गुरुशेठ पवार यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे आपण सादरीकरण कक्षामध्ये यावा. त्याचबरोबर प्रकाशजी पाटील आणि संदीपजी पगडे जे निजेचे आहेत, जयवंत हिलाल यांच्या शुभ असे आपण या 3 मान्यवरांचा खरं तर यथोचित मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. खरं तर संदीप दादा म्हटलं की लोढा प्रीमियर लीग मध्ये प्रचंड मेहनत त्यांची आपण पाहत असतो. मोस्ट वेलकम संदीप दादा, आपल्या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. कारण ही स्पर्धा सरपंच चषक आहे आणि येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान केला जातोय. आणि आयोजन कमिटीने सुद्धा ठणकावून सांगितलं की एकही पाहुणा विना मान सन्मानाचा गेला नाही पाहिजे. लक्ष द्या सर्वांचं लक्ष. मॅनेजमेंट कमिटी अत्यंत चांगल्या प्रकारे सर्वांवरती लक्ष ठेवून आहे. यस पतू. योगेश काळन आणि अखिलेश काळन यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॉलिंग ट्रॅकवरती आता षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज भूषणला आपण पाहणार आहोत. येदुटने म्हटले की आमचे समालोचक मित्र करण काळन यांचं देखील स्वागत आहे, त्यांच्या शुभेच्छा कामी येत आहेत. सतरंगी क्रिकेट संघ येदुटने बरा विकेटचं पतन आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. विशेष सन्मान करणार आहोत. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर आणि नाव त्याचं जीत भोईर याचा सन्मान या ठिकाणी मी विनंती करेन समीर दादांना सुद्धा की आपण सुद्धा यावं. आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेटला एक वेगळं वळण दिलं आणि सातत्याने 20वी बाईक या स्पर्धेमध्ये आताच पाहिलं. बाबूशेठ स्मृती चषक जी आडवलीची स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये त्यांच्या नावावरती राहिले 20वी बाईक. खरं तर मगाशी सुद्धा बाबूशेठ पाटील चषक आडवली या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 20व्या बाईकचा मानकरी ठरला जीत भोईर आणि खऱ्या अर्थानं मानाची बाईक त्याने तिथे पटकावली. अभिनंदन जीत भोईर, अभिनंदन. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पुढच्या मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ऑनगोईंग मॅच कडे लक्ष भेटेन. गोलंदाजी मार्कपती भूषण तयार. ओहो, छोट्याला आक्रमण केलंय क्षेत्ररक्षकात आणि कॅच केली ड्रॉप. जीवनदान मिळालं, रन आउटची संधी आहे आणि ती देखील गमावली. पाहत आहे आणि ते कॅच ड्रॉप झाली, तिथून रन आउटची संधी देखील गमावली. सध्याच्या घडीला आपण पाहतोय जीवनदान मिळत आहे ते रितेश म्हात्रे यांना. रितेश म्हात्रे यांना आपण पाहतोय, छोट्या नावाने ते प्रसिद्ध आहेत. खरं तर 6व्या क्रमांकावरती ते आलेले आहेत. मिडल झाला होता बॉल बॅटच्या, पण उंच जास्त केला, लांबी तितकी मिळाली नाही. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण काळनला आपण पाहतोय. फटका चांगलाय, कव्हर्सला फिल्डर नाहीये आणि आपण पाहतोय रितेश म्हात्रेचा क्लास दाखवणारा कव्हर सीमा पलीकडे. 4 धावा.
आय थिंक आर्यनसाठी हे सॉन्ग लावलं असावं, कारण आमच्या आर्यनचा आज वाढदिवस देखील आहे. सोनारपाडा म्हटले की सर्वप्रथम स्वर्गीय राकेश म्हात्रे यांचं नाव आम्ही आवर्जून घेतो, कारण राकेशभाई म्हात्रे म्हटलं की मरावे परी कीर्ती रूपी उरावे, दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस. आणि जेव्हा जेव्हा सोनारपाडा संघ कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळतो तेव्हा आवर्जून आम्ही त्यांचा नाम उल्लेख करत असतो. आणि आर्यम चषक सोनारपाडा ही स्पर्धा देखील आपण मोठ्या थाटामाटाने प्रत्येकी वर्षी पाहत असतो. 8 चेंडू आणि 32ची गरज आहे. छोट्या मात्रे मैदानात आतमध्ये काही घडू शकतं. भूषण पुढचा चेंडू, मिस टायमिंग, बॉल अवे मध्ये, स्टिकर एंड वरती बॉल लागलाय. विकेट कीपर पुन्हा मिस्टेक. काल छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग या क्रीडांगणावरती आम्ही न्यू आई एकविरा चषक 2025 स्पर्धा कव्हर करत होतो. काल इताडे संघानं 5 जेल ड्रॉप गेले तरी देखील ते सामना जिंकले. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण कितपत योग्य आहे तो देखील मोठा प्रश्न पडलाय. विकेट, त्यानंतर डबल, चौकार, डॉट आणि डबल. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातला. 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक, विजयासाठी 30 धावांची गरज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. बॅटिंग करताना LNT सोनारपाडा संघाला. फटका चांगलाय, फटका चांगलाय, बॉल बराच उंच पण इथे एलिव्हेशन पुन्हा कमी. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतो आणखी एक बाद. या मॅच मध्ये पूर्णपणे बॅकफुटला ढकललंय सतरंगी क्रिकेट संघ. हे दुटणे बन LNT सोनारपाडाला. मोठे आणा त्याचा विचार करण्यापेक्षा माझी काबिलियत किती आहे यावरती भरोसा ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवला सतरंगी क्रिकेट संघ. हे दुटणे बन आणि अप्रतिम कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोतीराम भोईर बाकन यांचं देखील ते शुभागमन झालंय. मोस्ट वेलकम मोतीराम दादा, आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतोय. चला अंतिम षटक आहे, जास्त वेळ खर्च करू नका. धाबांचा आलेख आपण उतरताना पाहिला. उतरता आलेख धाबांचा पहिल्या ओव्हरमध्ये 19, चांगली सुरुवात. त्यानंतर अमोल पाटील बाद झाला, मग 9 आल्या, मग 8 आणि त्यानंतर पुन्हा 8 धाबांचं षटक हाताळलं ते गोलंदाज भूषण काळंद आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये. विकेटनं सुरुवात, विकेटनं शेवट. यापूर्वी रोहितनं डॉट बॉलनं सुरुवात केली होती, डॉट बॉलनं शेवट केला होता. फक्त सामना झाल्यावरती सार्थक याला विनंती असेल, सार्थक आपण सामना झाल्यावरती आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. खरं तर जयेंद्रजी कान साहेबांचं 5,000 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे. विनंती आहे ते जाताना आपण घेऊन जा. राहुल पाटील यांच्या नावानं त्यांनी नक्कीच 5,000 रुपयांचं पारितोषिक लावलं होतं. जयेंद्रजी कान मॉर्निंग ट्रॅकवरती आता प्रदीप कानला आपण पाहणार आहोत. 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे, म्हणजे 5 षटकार ठोकायचे आहेत. पहिलाच बॉल, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहायचं आहे. चेंडू जितका उंच तितका लांब देखील. पंचांचा अधिकृत इशारा. येस, इट्स अन हँडसम सिक्सर. बावीस जानेवारी म्हटलं की प्राण प्रतिष्ठा सोहळा. नक्कीच प्राण प्रतिष्ठाला 1 वर्ष देखील पूर्ण झालं. अप्रतिम संगीत. पुढचा बॉल, संपर्क नाहीये, मॅच खुली गेली पूर्णपणे. आता 4 चेंडू आणि 4 षटकार येऊ शकतात, अद्यापही सांगू शकत नाही. खेळ क्रिकेटचा आहे त्यामुळे काय घडेल इथे सांगणं कठीण आहे. 4 चेंडू 24ची गरज आहे. 4 चेंडू 24 धावा. स्ट्रायकर एंड वरती बॅटर करण ठाकूर तयार होतोय. क्षमता आहे, क्षमता आहे पण नाही. ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, त्यांचा आवाक्याच्या बाहेर आहे. लॉंग ऑफ पलीकडे चौकार.
20 धाबांची गरज आहे. समीकरण कठीण झालंय. 3 चेंडू आणि 20 धाबांचं समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल, फुल टॉस ऑफ साइडला. उशिरा आहे, फटके येत आहेत. लेट पण थेट. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. खोलात टाकलाय. आता आपण तेजस म्हणू शकतो की आता औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी सॅकेटिंग कम्प्लिटेड. संपर्क चांगला झालाय. शेवट गोड केलाय. षटकार जरी आला तरी देखील सामना गमावला LNT सोनारपाडा संघाने. हार्ड लक टीम LNT सोनारपाडा आणि वेल प्लेड बॉयज. अ बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन टीम सतरंगी क्रिकेट क्लब. हे दुटणे बी मॅन ऑफ द मॅच